तर एकदा होऊन जाऊ दे. हर हर आता जर्नी नार खोळा होता आणि अजून कौल कसं लावतात. लहानपणी असं काय करत होतो माहिती तर दुसऱ्यानं देताना. आपला दवाखाना केवढा मोठा आहे बघा आणि एवढा मोठा दवाखाना असताना लाखो रुपये बिल करण्यासाठी 4x4 10x10 खोली कसला घुसला बघा. झालं होतं डेंगू. डेंगू नव डेंगू त्रास व्हायला लागले की दम लागले पाय भरले. तुम्हाला 5 चपाती खालाय का नाही आणि 5 लागतात. NRS कॉमेडी शो वरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण चाललोय कुणीकडे तर आपल्या गावातील घनदाट भलाढ्य जंगलामध्ये चाललोय. आणि जंगलात आपण शेळ्या चारायलाच चाललो नाही तर आज आपण यात्रेला चाललोय. दुसरा श्रावण सोमवार तिथे जंगलात महादेवाचं मंदिर आहे आणि त्या महादेवाच्या मंदिराला आपण चाललोय यात्रेसाठी. तिकडे जरा दाखव. इकडे दाखव आता बस. तर मंडळी आपण मला भरपूर जणांनी कमेंट करताय की तुम्ही वेल्डिंगचं काम करताय म्हणताय, परत शेळ्या पण आहेत, जनावर आहेत, शेती करताय आणि सगळ्यात महत्त्वाचं रोज तुमचे व्हिडिओ असतात. रोज एवढं पोट भरून हसवण्यासारखं असं व्हिडिओ कसं काय बनवताय तुम्ही. तर मंडळी हे बघा आता बघितला ह्यांच्यासोबत आपण शेळ्या घेऊन चाललोय. त्यात 2 कामं झालीत. एक व्हिडिओ झाला, एक यात्रा झालं, 3 कामं. त्याचसोबत आपल्या शेळ्यांचं पोट भरणार. त्याचसोबत आपल्या शेळ्यांचं पोट भरणार म्हणजे हे काम पण झालं, यात्रा पण झालं आणि मजा पण झालं. म्हणजे टायमिंग सगळ्यांकडे सेमच असते, फक्त त्या वेळेचं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. आणि चला आजचा व्लॉग कसा होणार आहे शेवटपर्यंत बघा. छान व्लॉग होणार आहे. त्यामुळं अजून आमच्या चॅनलला फॉलो केला नसाल, सबस्क्राईब केला नसाल करून घ्या. NRS कॉमेडी शो नेटवर सर्च करा, आपलं नाव तुम्हाला अग्रस्थानी दिसेल. तर चला मॅडम सांगतील पुढचं सगळं. मॅडम बॅक कॅमेरा बंद करा, फ्रंट कॅमेरा ऑन करून सांगायला चालू करा. हे बघा फ्रेंड्स आमचा जत्रा कसा आहे. हे झेंडा दाखव रे. चला फ्रेंड्स आम्ही जाऊया, मग तुम्हाला सगळं डोंगर वगैरे सगळं आम्ही दाखवतो. कसं जायचं आमचं रस्ता पुढे गेलेला असतो आम्ही दाखवतो. मग आमच्या मिस्टर चाललेत आता पुढं, त्यांना जाऊ द्या. समर्थ चाय तो मन कुठं. मंडळी आता आपण आलोय बघा वेशीतनं बाहेर, गावातनं बाहेर पडले. रांग बघा कुठपर्यंत आहे आणि जवळपास आम्ही शाळेपर्यंत आलोय. समोर शाळा आहे. 3 ते 4 किलोमीटर जायला पाहिजे आपल्या जंगलात. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या जंगलात बिबटा आलेला आहे. बिबटा. तर आम्ही या सगळ्या मंडळींना घेऊन चाललोय. मज्जा यावर्षी लय भारी येणार आहे. दरवर्षी असते आपलं मज्जा, खरे या वर्षी बिबट्याचं भीती सगळ्यांच्या मनात आहे ना. आपू काढ किती तर त्याचं भीती सगळ्यांच्या मनात आहे आणि ते उत्सुकता आहे की लोकांना कोणाला तर दिसावं. तर रिॲक्शन कसं असते सगळ्यांचं बघायचं आहे. तर हाय मी हाय म्हटल्यावर काय बिबट्याला भ्यायची गरज नाही कोणाला. चला मंडळी आता इकडे जंगल जरा दाखवते फिरून. बघा जंगल तिकडे दाखव, समोर रस्ता बघा. अजून इथनं कमीत कमी 200 ते 300 मीटर गेल्यानंतर हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिरच्या वरच्या बाजूला जायचं आणि शाळा पण दाखवतो आपलं. मराठी विद्या मंदिर कामेवाडी, आध्यात्मिक राघोजी भांगरे आदिवासी पाडा. फ्रेंड्स आम्ही आता रस्त्यावर आहे, चाललोय आम्ही डोंगराला. मग डोंगराचा वाट तुम्हाला मी दाखवते मोबाईल मध्ये. मग जाता जाता तुम्हाला सगळं आमचं जंगल किती म्हणजे जास्त झाड वगैरे आहे. जंगल किती नाही, जंगल किती घनदाट आहे. जंगल किती काय म्हणाल मिस्टर तसं आहे. मग दाखवतो तुम्हाला आमच्या जंगलमध्ये भरपूर असं फळ वगैरे, कायचं फळ आणि आयुर्वेदिक औषध वगैरे भरपूर आहे. ते सगळं आमच्या मिस्टर तुम्हाला दाखवते छान. मग आज मला काय दाखवायला भेटणार नाही. शेळ्या बघत बघत तुमच्या बरोबर तिथं पण यायचं आहे. परत दाखवू एक दिवस. जरा दाखवूया घ्या हो. मग चला फ्रेंड्स. बघा आपलं हे हनुमान मंदिर. आता इथनं हे बघा रस्ता आहे, ते जंगल लागलेला आहे. इकडे बघा मेंबर्स कसं आहेत सगळे, पार्लमेंट मेंबर्स आहेत ते सगळे. तर मंडळी भरपूर काय काय मी नियोजन करून आलो. भरपूर काय काय बोलायचं, भरपूर काय काय नियोजन करून आलेलो.
पण विषय काय झाला, या शेळ्यांना घेऊन जाण्यासाठी घरी कोणच नाही आज. मग आपल्याला यांना सोबत घेऊन जायचं होतं, तर जंगलात शेळ्या घेऊन चाललोय आपण. त्यामुळे आज विषय हेच असणार की आपण शेळ्या चारवत जंगल प्रवास कसा करणार आहे तेच दाखवणार आहे. आणि त्याचसोबत हे बघा, या सगळ्या फॅमिली मेंबर्सना घेऊन आपली यात्रा कसं संपन्न होणार आहे तेच या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे थांबा, अजून घनदाट जंगलात यायचं बाकी आहे. हे बघा, ही किट्टाळ पोर आहे ती किट्टाळ. फॅमिली किती मोठा आहे. हे येऊ तो मराठा नाही मुंद तिकडे आले त्याच्याकडे येत बरं. मग आमचं फॅमिली किती मोठा आहे बघा. हे सगळे बाहेरचे नाही, आधी बेटा आधी हो बेटा फॅमिली आहेत आले त्यामुळे तिकडे ही आहे आमची काकू. आणि इथं असं भरपूर झाड आहेत की हा इकडे बघा. आता इथं काहीतरी गावले, सगळी पोरं तुटून पडायला लागले त्याच्यावर. तर मी चला, तुम्ही चला पुढे जाणारे. इकडे दाखव, इकडे दाखव. हे बघा फ्रेंड्स, ह्याला म्हणतात हुळजा. मराठीमध्ये काही की कन्नड मध्ये आम्ही हुळजा म्हणतो. कमेंट मध्ये सांगा सगळ्यांना कळू दे. आणि हे काल्यावर एकदम असं आंबट आंबट असते चिंचासारखा. खा की, खाऊन दाखव की. मस्त आहे. असं भरपूर आमच्या जंगलमध्ये अजून फळ आहेत. इकडे बघा, हे मला सगळ्यात महत्वाचा आज त्रास देत आहेत. त्या शेळ्या घेऊन जाणे जरास इकडे. आता बोला, कोणाला अभाव नाही काय बोला जरा इकडे. बोला रे बोला. हा बघा फ्रेंड्स, पोरं ना जंगल मध्ये आला तर असं करतात, झेंडा माझ्याकडे दिलेत, मग त्यांनी चाललंय तिकडे इकडे फळ काय लागला. चला जाऊया, चला अजून भरपूर लांब आहे. वरती घनदाट जंगल दाखवतो चला तुम्हाला. शेळ्या पोट भरून घ्या, नंतर चला वरती दाखवतो तुम्हाला. चरायला सोडतो तिकडे, मोकळं सोडतो तुम्हाला. हे बघा, इथं कसलं जर फळ लागल्यात, ह्याला कसलं फळ म्हणतात जरा नक्की सांगा, मला पण काय कळणार आलंय. आणि इकडे पण आहेत बघा तेच. हे कशाचं आयुर्वेदिक औषधी वनस्पती वगैरे आहे काय, उपयोगी काय आहे का बघा, सांगा कमेंट मध्ये. हो मॅडम, या इकडे मागे मस्त फोटो घ्या, मस्त दिसायला लागले. चला आता लवकर जाऊया, उशीर करायचं नको. फोटो घ्यायचं. बघा कसं असते लहान लहान पोरांचं बघा, सुरुवातीला लय म्हणजे लय हौस असते. ते मी घेणार, हे मी घेणार म्हणून करतात. खरं आता शेवटी बघा, जसं जसं पुढं जाईल, जसं जसं हातात काहीतरी वज्ज व्हायला लागेल, नवीन काहीतरी दिसायला चालू होईल, तसं जुन्या गोष्टी विसरून नवीन नवीन गोष्टीच्या मागे लागतात. इथं बघा, आमच्या सानूबाईकडे एक झेंडा दिल्यात आणि तिकडं आमच्या सासूबाईकडे एक दिल्यात. आणि आमच्या सासूबाईनं काय जेवलं नाही वाटतं सकाळी, चालताना असं 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 करून चालायला लागल्या. सानूबाई काय त्रास व्हायला लागलाय काय? नाही नाही म्हणून सांग. मंडळी, सकाळची गोष्ट मजेदार गंमतदार गोष्ट घडली सकाळी. जेवण करताना काय झालं सकाळी, हा याला तर काय झालं सकाळी, थोडंसं शाळेत मीटिंग होती, गेलो होतो आणि यायला वेळ झाला. परत गॅस आणायला जायचं होतं, म्हणजे भरपूर काम होतं सकाळी. वैरण आणून वगैरे भुकालाही लागलेलं. वैरण वगैरे आणल्यानंतर सगळं फिरून आल्यानंतर वेळ झालेला जेवायला. 4 चपाती खालो. काका म्हणाली काय पोट आहे का काय म्हणाली, अजून एक दे म्हटलं, 5 खालो. आणि नंतर विचार केलो आता यात्रेला जायचं आहे, तिथं काय जेवणार. तर बायको म्हणते ते एवढं जंगल फिरला का नाही, त्या देवळापर्यंत जायचं तर तुम्हाला 5 चपाती खालाय का नाही आणि 5 लागतील. म्हणजे टोटल आज 2 टायमाचं 10 चपात्या लागणार मला. तर आपल्यासारख्या गावाकडच्या माणसाला शाळेत शिकायला गेल्यानंतर किंवा कुठं तर बाहेर व्यवसायाला कामाला गेल्यानंतर का नाही, बाहेरचं जेवण करायचं असेल तर सुरुवातीचे 2-3 महिने भरपूर त्रास होतात. ते अनुभव तुम्हाला असेलच. आता मोठं घनदाट जंगल तुम्हाला दाखवतो बघा कसं आहे निसर्ग आणि जंगल. हे घनदाट नाही, इथं एवढाच एरिया आहे, ह्यो माळ आहे आणि इथनं पुढं सगळ्यात चालू होणार बघा, घनदाट जंगलच चालू होणार. आणि माझ्या शेळ्या भरपूर भुकावल्यात, कारण आपण सकाळी त्यांना ती सफेद चरत नाहीत म्हणून
काय घालत नाही, दात डायरेक्ट दुखून चरायला सोडतो. चला दाखवतोच तुम्हाला वरती कसा आहे काय आहे निसर्ग नजारा. कुठे हाय फ्रेंड्स, हे बघा किती अरे छान मॅडम, येलो येलो, किती छान आहेत बघा फुल. मस्त फुल आहेत. मग फोटो त्यांनी काढून घ्यायला मस्त वाटते. आणि हा झाड आहे ते आम्ही बिंकी काय म्हणतो. हा झाड मध्ये फळ नाही, बहुशा कोण तर तोडून घेतले वाटतं. हे बघा आमचं जंगल किती घनदाट आहे. घनदाट नाही, घनदाट जंगल आहे. ते काय तर एक आहे बघा तुम्ही बघा. सांग तूच सांग, दाखव जरा चांगलं. सांगालोय की यांनी दाखवालोय बघा किती मस्त आहे. आणि आमचे पोरं सुद्धा आहे तिथं, बकरं घेऊन आलेत. आमच्याकडचे मुलं घाबरत नाही असं जंगलमध्ये ते यायला. त्यांना पहिल्यापासून सवयच आहे जंगलमध्ये यायचं. शेळ्या चारायला इकडे पोरं, त्यांना पण दाखवूया थांब. इकडे आहेत बघा ती हे बघा शेळ्या पोरं. चारणारी नव ही. हे ह्यो आमचा मास्टर माइंड आहे इथला जंगलातला. इकडं आवळा दाखव रे तेच तर जरा. बघायला आलो रे आपण. हे बघा जंगल मंडळी, जंगली आवळं लागायला चालू झालेलं आहेत. अजून कवळं आहे ते, तर एक खातोच मी, मला लय आवडतात. प्रमिळाला पाहिजे म्हणून द्या. आय 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 आय. असं आमचे हे पोरं फिरतात. ह्या आवळ्यात जे विटॅमिन्स आहेत ते दुसऱ्या कुठल्याही फळात नाही. एक नंबर. हे बघा या द्या जंगल मध्ये बकऱ्यांना आणलं तर त्यांना- काय हे असं वरडावरडी चालू आहे यांचं. आय 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 आय, कसला आवळा. हेच बघा ते आवळ्याचं झाड, हे छोट्या छोट्या आवळ्याचं झाड. हेच असे भरपूर झाड आमच्या जंगलमध्ये भरपूर आहेत. हे बघा आमच्या आदी साहेब बकऱ्या आमचे रोज ह्यांनी आणतात. आज आम्ही आणलेला आहे बघा मंडळी. इथं बाळ होते पाटणा बरे. इथं आवळा लागल्यात झाडाला, दाखवतो चला. आवळा कसं लागतात झाडाला ते दिसत पण नाहीत लागल्यात का नाही. हे बघा इथं झाडात आहेत, मला दिसत नाहीत, पण जवळ गेल्यानंतर नक्की दिसणार तुम्हाला. आवळं दाखवतो चला. हे बघा आवळ्याचं झाड, हे पाहून घ्या. एक तर आवळा दिसत आहे तुम्हाला, तर हे बघा त्याला निरकून बघायला लागते. निरकून बघितल्यावर दिसतात. इथं 4 आवळं लागल्यात. इकडे बघा, हे मोठं होत नाही काय? जायला येत नाही. मोठं होणार नाही का हे? हे देशी आहेत, एवढं देशी आवळे एवढंच. हे बघा इकडे निरकून बघितल्यावरच दिसतात ते. हा तेव्हा त्यात एक आहे तिथं दिसलं तर माझ्या तोंडात एक आहे. तर जबरदस्त लागते खायला सुद्धा. चला मॅडम जाव्यावर. जवळ चला, उशीर झाली. हे बघा सगळी गेलीत आम्हाला सोडून, आता आम्ही खाली राहिलो बघा. आणि आमचा आधी बसलाय इकडे बघा. साला म्हटलं तरी काय हरकत नाही. साला म्हणजे मेवना. आई आई मी कुठं हसला चुकलो मी. शेवटी हसला. बघून घेऊन ये काय, घरला जातील शेळ्या, घरी कोण नाही. जेवायला या रे तिथंच. इकडे चरा लागलीत बघा सगळी एकत्र होऊन. आता इथं भरपूर शेळ्या आहेत. आता 1-2 नाही, इथं 100 शेळ्या आहेत टोटल. चला आम्हाला अजून भरपूर लांब जायचं आहे. चल चल तू पुढं. मी एकटी जाऊ काय? इथनं बघा मंडळी, आता भरपूर म्हणजे भरपूर घनदाट जंगल आहे. इथं जर तुमचं वाट चुकलं तर तुम्हाला दिवसभर दुसरं वाट सापडणार नाही. घराकडे जायचं नवीन माणसाला. मला पण. तू चष्मा घेतलीस तिच्याकडनं? नाही. काय तर बसल्यात वाट बघत. तर आता त्यांना विचारल्यावर का गेला नाही पुढे, तर तुम्ही अजून आला नाहीसा म्हणून बसलोय म्हणून सांगायला आल्यात. खरं कारण काय माहित आहे काय, त्यांनी भरपूर वर्षानंतर या जंगलात पाऊल ठेवल्यात. त्यांना त्रास व्हायला लागले की दम लागले, पाय भरल्यात. ते कारण सांगा ना खरं कारण. तर तुम्ही आला नाहीसा म्हणून थांबलोय म्हणतात. काय रे बाबा आमची पिंकू दीदी. मी तर येत आहे एक 4-5 वर्ष झालं कंटिन्यूस येत आहे. मी एकदाच चुकले. ते एकदाच म्हणजे मी कशासाठी चुकले, ह्यांच्यासाठीच. ह्यांना बरं नव्हतं, ह्यांना घेऊन मी हॉस्पिटलमध्ये होतो. ह्यांना झालं होतं डेंग्यू डेंग्यू झालं होतं. ते डेंग्यूचा विषय संपूर्ण सांग, कारण की आपण सांगितलं पाहिजे का झालं होतं आणि कोणाकोणाला झालं होतं, काय काय त्रास झालेला ते पण सांग. आमच्या घरात फर्स्ट डेंग्यू पेशंट ह्यांनीच होते. तुम्हीच होता ना? होय. मग ह्यांनीच होते. ह्यांना घेऊन मी गेलो होतो. 8 दिवस मी राहिलो होतो दवाखान्यामध्ये. कुठल्या दवाखान्यात ते पण सांग, कारण की आपल्या महाराष्ट्राच्या नेसरी सरकारी हॉस्पिटलमध्ये, प्राथमिक हॉस्पिटल, नेसरी प्राथमिक सरकारी हॉस्पिटलमध्ये मी ह्यांना घेऊन 8 दिवस थांबलो होतं.
मग त्या वर्षीच माझं फर्स्ट तिथं यायचं चुकलेलं, नाहीतर मी दरवर्षी कंटिन्यू येतो. मग ह्यांच्यानंतर आमचे मामा म्हणजे आणि आमचे वडील. हां तुमचे वडील आणि तुमचे भाऊ, मराठीमध्ये काय म्हणतात? तुमचे दाजी. दाजी. दाजी नंतर मी, लास्टची मी पेशंट. मम्मी, पोरं 2. हां पोरं 2. मम्मीला नाही, पोरं नॉर्मल होते. नॉर्मल म्हणजे त्यांना ऍडमिट नाही केलं होतं, घरातच आम्ही. घरात नाही, प्रायव्हेट दाखवलं. प्रायव्हेट दाखवून घरीच ट्रीटमेंट झालं होतं त्यांचं. ते सांग. मग आम्ही सगळं ऍडमिट होते. सगळे गेलीत. सगळेच गेले. चला तर त्याला कारण फक्त आणि फक्त आपल्या गावाची घाण म्हणण्यापेक्षा जे आपल्या गावात स्वच्छता ठेवायला पाहिजे होतं, जे म्हणजे काय शासनाकडनं ते स्वच्छतेसाठी काय काय म्हणजे मी स्पष्ट सांगू शकत नाही एवढीमध्ये. तर त्या सगळ्या गोष्टीचं दक्षता व्यवस्थितरित्या घेतलं नव्हतं. तर त्यामुळं फक्त आम्हालाच नाही, संपूर्ण गावाला डेंग्यू झाला होता त्या वर्षी. त्याच वर्षी नाही, सलग 3 वर्ष झालं. मग त्याचं कलेक्टरपर्यंत अर्ज गेल्यानंतर मग त्या गोष्टीवर दरवर्षी ते डेंग्यूचे फवारणी वगैरे किंवा स्वच्छता म्हणा ह्या गोष्टी राबवायला चालू केलीत. तर त्या गोष्टी फक्त आणि फक्त आपल्या ग्रामपंचायत जबाबदार आहे त्या गोष्टीला, बाकी दुसरं कोण नाही. खरं आहे ना? खरं आहे. मग हा जंगलचा रस्ता तुम्हाला विषय राहू दे, नंतर बघूया कधी तर आला वेळ बघायला येईल. पण आता बघा जंगल कसं घनदाट. मग मंडळी, हा जंगलचा रस्ता आहे ना, मग हे कसं काय एवढं स्वच्छ असं तुम्हाला वाटत असणार. म्हणजे ह्याला कधी कधी तर येऊन इथं स्वच्छ करतात, आणि जनावरं राखणारी पण ह्या रस्त्याने फिरतात. त्यामुळं मग असं झाड वगैरे आधीमध्ये आलेलं असते ते सगळं कट करतात, मग स्वच्छ ठेवले ते. म्हणून देवाला आम्ही अजून आता आलो, एवढं असणार रस्ता. जाऊया चला. मला तरी पण इकडं आता जसं जसं वर जाईल असं घनदाट जंगलच लागत जाणार. आणि ह्यो वाट आहे म्हणून इथं जरा रिकाम वाटायला. खरं इकडं बघा कसं आहे दाट. तर फोटो आणि 1-2 काढूया. थांबायचं इथं आलं तर काय करणार इथं? काय करायचं आता महादेवला आलोय. मग महादेव म्हणून वरडायचं. पुढचं काय होते ते बघूया. चला. महादेव म्हटलं तर येणार काय? महादेव येणार. हर हर महादेव म्हणा लागणार, तवा येणार. एक स्टोरी आहे, मी सांगतो. मी पण कुठं तर बघितलं ही स्टोरी. म्हणजे डोंगरात एक माणूस जात असते. मग एकदम समोर असं शेर येते. मग तो भगवानला, देवाला लई हे प्रेयर करतो, हेल्प करा देवा, असं हे प्रेयर करतो तो महादेवला. मग महादेव काय येत नाही, ते शेर त्याला खातय. मग तो जातोय ना वरती स्वर्गाला किंवा नरकाला. वरती गेल्यावर तिथं मला पुढे जाऊ दे, म्हणजे बिबटा आला तरी मागच्या माग तुला उचलून येऊ दे. मग वरती गेल्यावर तो विचारतोय देवाला, मी असं तुला लय वेळा हाक मारलो, तू का नाही आलास, का नाही मला वाचलास. मग तो महादेवला विचारायच्या आधीच ते शेरनं त्याला विचारलेलं असतंय, मला लई भूक लागले, प्लीज मला खायला काय तर दे, असं तो. म्हणजे महादेवला ते तो आधी सांगितलेलं असतंय म्हणून त्याचं ऐकावं लागते. हा आहे एक स्टोरी. म्हणजे महादेव त्याला बलीचा बकरा बनवलेला असतोय उदाहरणात. तुला सांगायला आलं नाही. चला छान आहे आपल्या जवळ इथं. मस्त आहे ना? हो, 1 नंबर आहे. आता कमेंट मध्ये सांगा मस्त आहे का नाही. विचारते, मला विचारून काय फायदा. कमेंट मध्ये सांगा माझा स्टोरी कसा आहे, मस्त आहे काय, नोट मस्त आहे, कमेंट मध्ये सांगा. मराठी तुझं 1 नंबर आहे. बाकी आमची हे आता ह्या वर्षी झेंडा कुठे आहे? नवीन जोडपं आहे खरं. जोडीदार आता गाडी घेऊन गेलाय आणि ही आमच्या बरोबर चालले. त्याला चालायला होईना. आमची कन्या बघा एकदम वाघिणी सारखं असं धान 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 चालली. कसं इकडे बघ जरा बघा. हे घे का एक चष्मा घालून हसली बाबा, जबरदस्त. चलपी घे. चला आले जवळ तिथं आता. लिंबू काय जोतच. मग फ्रेंड्स, आमचं देव आलं. किती लांब ना आम्ही आलोय. चला दाखवतो तुम्हाला देव किती मस्त जंगलमध्ये आहे. त्याला सुद्धा सगळं सेक्युर केलेलं आहे. चला. हे पत्र घातल्यात बघा. हे पत्र मलाच घालायचं होतं, पण मला डेंग्यू झाल्यामुळे पत्र मी फोनवर काम करायचं कसं सांगून मग माझे आई ग इथं काटा कसला घुसला बघा.
आपल्या मार्गदर्शनावर हे काम केलेलं बघा कसं झालंय बघा. हो हे करवंद्याचं काटा आहेत, लय मोठे असतात. घुसलं रगत पण यायला लागलं. शुद्ध मनानं आली नाहीस बघ तू देवाला. तर इकडे देवाचं दर्शन पण घ्या, जरा दाखवतो तुम्हाला. हिडको काकू नीटा सुचवते आता गप गप येणार. तर या देवाचं महिमा खरंच खतरनाक महिमा आहे. आणि तिथं कौल लावतात, ते कसं लावतात काय सगळं दाखवतो. आणि त्यानं सांगितलं होतं पुढच्या वर्षी तुम्ही म्हणजे भरपूर मोठ्या उत्साहानं व्हिडिओ बनवत येणार जंगलापर्यंत, असं त्या देवानं सांगितलेलं. आणि ते खरं निघालं, माझ्या बायकोला पटलं नव्हतं. आणि या वर्षी ती स्वतः बोलत आल्या व्हिडिओमध्ये. गेल्या वर्षी मी एकटाच व्हिडिओ बनवला होता, तर या वर्षी ती सुद्धा व्हिडिओ बनवली. तर समजू शकताय देवाची महिमा किती महान आहे. थांबा तुम्हाला सगळं दाखवतो इथं कसं काय काय कार्यक्रम होते. चला दाखवतो, थांबा. काटा घुसला इथं आणि बघा आपण औषध पण केला इथं लगेच. दवाखाना इथंच आहे, दवाखान्यातच आहे आपण. आपला दवाखाना केवढा मोठा आहे बघा. आणि एवढा मोठा दवाखाना असताना लाखो रुपये बिल करण्यासाठी 4x4 10x10 खोलीमध्ये ऍडमिट व्हावं लागतं माणसाला. मग एवढं डेव्हलपमेंट नको आहे आपल्या देशाला. ह्या दवाखान्याचा वापर करून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं अशा देवांवरनी आपल्या विश्वास ठेवा आणि मग ह्या दवाखान्याचा वापर करा. 100% तुम्हाला कसलाही रोग होणार नाही. शुद्ध हवा पण भेटते असल्या दवाखान्यात. त्यामुळे ह्या दवाखान्याचा जास्तीत जास्त वापर करा. चला थांबा, तुम्हाला सगळं आजचा कार्यक्रम दाखवतो. इकडे पूजा आता चालू झालेला आहे आतमध्ये. इकडे पूजा चालू झालेला आहे. आणि हे पिंपळाचं झाड बघून घ्या. हे आकेशाच्या झाडामध्ये ते छोटंसं झाड होतं गेल्या वर्षी. तर एका वर्षानंतर ते आकेशाचं झाडच राहिलं नाही, तिथं वाळून गेलंय पाक. आणि त्याचं पारंबी खाली लागून, त्याचा बुडका खाली लागून आता ते झाड किती मोठं झालं बघा पिंपळाचं. तर एक झाड वाळू दे, काय अडचण नाही, कारण हजारो लाखो झाडं जंगलात आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं पिंपळाचं झाड लागलंय आणि ते वटवृक्ष मोठंच होणार. त्यामुळं एक चांगली गोष्ट आहे, आनंदाचीच बातमी आहे म्हणा. कारण 100% शुद्ध ऑक्सिजन ऑलरेडी तर ह्या जंगलात भेटतंयच, पण ह्याद्वारे भेटणारा ऑक्सिजन सगळीकडे पसरत जाईल, शुद्ध ऑक्सिजन. तर ती चांगली गोष्ट आहे. आणि इकडे खरंच किती छान असं दिसायला लागले बघा निसर्ग. फोटोज तर खतरनाक कलरफुल दिसायला लागलेत नाही, मस्त नाद कळा. सांगा कमेंट मध्ये फोटोज आणि ह्यो बॅकग्राऊंड कसं वाटत आहे. चिंचिन बेडा पाय कामेड अटेरली गप्पा कमेंट मध्ये सांगा. आणि थांबा, कौल कसं लावतोय आपण तेच दाखवतो शेवटला डायरेक्ट. आणि ते बघून मग आपला जर्नी संपवायचं होतंय काही, परत जाताना काय मजेदार गोष्टी घडतात सगळं बघूया. शेवटपर्यंत थांबा. अभिषेक चालू झालेला आहे आणि ते आजोबा बघा आमच्या बरोबर चालत आल्यात इथपर्यंत. आम्ही इथे येताना दम लागत होता. तर आजोबा प्रत्येक सोमवारी इथे येऊन जातात. आता ह्या वर्षी काय माहित नाही, खरं गेल्या वर्षापर्यंत प्रत्येक सोमवारी अमावस्याला पौर्णिमेला न चुकवता इथपर्यंत येत होते तिने एकटंच एवढ्या जंगलात. एकदा आम्हाला रात्री 9 वाजता ते येताना हनुमान मंदिर दिसलं बघा, तिथं आम्हाला रात्री 9 वाजता नैवेद्य दाखवून येताना दिसले होते. बरोबर आहे ना आजोबा? गेल्या वर्षी श्रावण मध्ये. इकडे पंचामृत बनत आहे. गेल्या वर्षी ह्यो झेंडा बांधताना भरपूर गंमत झालेली. तर झाडात चढायलाच कोणाला येत नव्हतं, कारण आपल्याला हे बघा ह्या झाडात सगळ्यात उंच ठिकाणी बांधायचं होतं, कारण गावात न दिसलं पाहिजे म्हणून. पण शेवटी ते झालं नाही म्हणून ह्या झाडात इथं बांधून गेला. ह्या वर्षी झाडं चढणारे खोंड दिसत आहे तिथं, बघूया.
ನೀ ಗಪ್ಕೊಂಡ್ರಪ್ಪ ಅಲ್ಲೇ इथं कौल लावायचा दगड आहे इथंच इथं आलेल्या सर्व भाविक भक्तांचं दिशा ठरवली जाते. किती छान कलर यायला लागले बघा. इकडे इकडे कुठं चाललीस का? काय झालं संपलं? नाही नाही अजून एक देव आहे या. कुठं? हा इथं. खरंच किती छान कलर यायला लागले. हे काय? हा इथे हे कसलं फळ आहे? आम्ही कन्नड मध्ये याला भिंकी अन्न म्हणतो. किती भांडा लागले बघा. तिथं जाऊ पळा तुम्ही लांब हा इथं निलाग्र हे कुठलं फळ आहे सांगा. येतो का? येतो हे दाखवायला पण दिनात बघा. या मला इतकं हा नाका म्हणी तरी रंगवून ताईले ए नीना खडी तोर्स. हे आता ह्याला चावायला लावतो बघा. खायचंच आहे ते. कुठलं आहे सांगा. कसं असते दाखवतो बघा. नाही पिकलं नाही. घरी जाऊ ना पिकत घालायला पाहिजे तसंच ठेव. वल्ला आहे ते झाले तो इथं इथं पिकलेलं गावले. इथं पिकलेलं गावले बघा. ह्याला आडवा वरचं साल सोला लागले. पिकलेलं आहे ते नाही कच्चाच आहे ते. हे अर्धा अर्धा कुठे याला घेऊ. एक मिनिट तुम्ही असं शर्टात घालून कधी चावलाय काय? दाखव परत एकदा. दाखव की. हा आम्ही लहानपणी असं काय करत होतो माहिती तर दुसऱ्यानं देताना हा बघा ಹಿಂಗ ದಾಟಿ ಬಂದ್ರೆ ಕೆಲ ನಮ್ಮ ಆ ರೋಡ್ ನಮ್ಮ ಇದೇನ್ರಿ ಇದು ಬಸವಾನ ಗಾಡಿ ಮಾಡ್ತಾರೆ ನೋಡಿ ಬಸವಾನ ನೀವು ಆ ಬಸವಾನ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಇದ ಮಾಡಿದ ಸ್ಥಾಪನಾ दोन झेंडा आणलेला आहेत. तर एक इथं ते पहिलाच आणि एक इकडं बघा. ह्याला आता व्हिडिओ मध्ये यायचं होतं म्हणून हे ना किती झाडं हुडकून काय काय करून का नाही शेवटी हे पिकलेला आणलाच. खाऊन दाखव कसं खातोयसा तुम्ही. हे मला चाड हे मी तुला व्हिडिओ मध्ये घेतल्याबद्दल हे मला चार्जेस. आणि आमची कन्या बघा इकडे किती आणल्या. कसं खात्यात बघा. तिथं वाटून करून मित्र 4 मित्र म्हटल्यावर तसंच. हे बाळा तू काय ही आली बघा लगेच पप्पा म्हणून वसूला लावायचं नसतंय तसं इकडं. इकडं आता पूजा संपन्न झाले आणि ह्यांना पण बघा यांनी पण 4 किलोमीटर चालत श्रम घेऊन आल्यात देवासाठी. त्यामुळे ते काय तर मागणी ठेवायला लागल्यात. मनातल्या मनात ठेवा काय सांगू नका आमच्या व्हिडिओ मध्ये. जगाला समजायला मागणी ठेवायचं ते लास्ट मध्ये आहे. ते सांगूया दाखवूया. भटजी पण कोण आहे वसुला नाही रे चालत. ते पाप तिथनं आणल्यात. वसुला बिसुला काय नाही चालत इथं. हे बघा ह्याच्यासाठी किती वसुला लावा लागल्यात बघा. ही द्या त्याला इकडे 2 थांबल्यात. हा काय असतो का एड ಬರ್ತಾ ಇರ್ತೋ ಬಟ್ಟಕ್ಕೆ ಹಾ ಬಟ್ಟಕ್ಕೆ ಎಡ್ ಬರ್ತಾ ಇರ್ತೋ ಹೊರಗೆ ಹೋತ್ರಗ ಹಾ ಎಡಿರ್ತೋ ನೋಡಿ ಕಟ್ಟಿ ಬಿದ್ದೈತೆ ಅಣ್ಣ. ಅಕ್ಕಿಗೆಟ್ ಕೊಡು. ಏ ಇಂತ ಅಕ್ಕಿಗೆಟ್ ಕೊಡು. ತನ ಬಾಳ ಮಜಾ ಮಾಡ್ತಾನ ನಾವು. ಏ ಎಲ್ಲಿ ಬನ್ನಿ ನಡಿ. ನಾವ ಹೋಗುದ ಕಠಿಣ ಆಗೈತಿ. नाव होगुदा कठीण. काय लहान पोरं मजा करतात नाही मस्तच. आता बघा की झेंडा बांधण्यासाठी एवढ्या पावसात झाडात चढल्यात आणि झेंडा बांधायला लागल्यात. चोळा की जरा याद रागा ना झालं. चला थँक्यू. मंडळी आता सगळं आवरून झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं तिकडे माझ्या शेळ्या बघा
त्या पोराला लय पेडत होती नेहण्याला, म्हणून मी इथं आणून बांधून घातले त्याला. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी इकडे तिघं बसले बघा, 1 2 3 सोडून ते 3 आहेत बघा. ते साडू कसं बसल्यात बघा एकत्र. आता जंगलात असं मस्त जेवण करायला इकडे प्रसाद मला जागेवर आला. आता जर्नी नाद खोळा होता आणि अजून कौल कसं लावतात काय सगळं जेवण झाल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला. मी पण बसतो एकटाच होतो, नंतर जेवून घेतो. असा मस्त लागला. थांबा वेट करा. इकडं आता आपण जेवून उठलोय. जरा आमच्या गँग कडनं रिव्ह्यू घेऊया. थांबा. मस्त झाले. हळू जेवा. हा, आणि जरा जास्त जेवला तरी काय अडचण नाही. उतरून जायला पाहिजे. घरला जायचं सगळं जिरतंय. तर बघा आपला कार्यक्रम असा होता. आणि अजून हाय. थांबा, शेवट बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही काय कशात मजा आहे. खाऊन पिऊन सगळं मग नंतर असते ते दाखवतो. थांबा. हे बघ मजा, खरं मजा ह्यात आहे बघा. इकडं आहे. आणि हे जीवन जगतो म्हटलं तरी भेटत नाही. खरं मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटत आहे, त्यामुळं मी भाग्यवान आहे. आणि गावाकडे मजा आहे ते मजा दुसरीकडे कुठंच नाही भेटत. काय तर मंडळी बघा, जंगलात आहे आपण. आलोय, मस्त वाटायला लागले सोडा. आणि ह्यो माझा गेटअप पण कसं वाटायला सांगा. खरं ही पोरं आहेत बघा, ही पोरं काहीतरी शोध लावल्यात आणि तेच दाखवायला मला तिथनं इथं आणल्यात. त्या देवापासून इकडं आणल्यात. तर बघूया. थांबा काय आहे. थांबा रे. सांग रे तुझं काय आहे सांग. थांबा बघूया. हा एकटा काय तर सांगा. खरंच त्यांनी सांगितल्यासारखं नाही, खरंच मूर्ती आहेत. नंदी महाराजांचं मूर्ती आहे. बघू शकता स्पष्ट. हे 2 कान आहेत म्हणून सांगतात, ते खरंच आहे. आणि हे डोकं आणि ते मागचं धड. आणि हे बघा खरंच सेम टू सेम. थोडस त्याला हे म्हणजे जराच हे केलं तरी आणि नाही केलं तरी आता वाटतेच ते सेम. साईडनं बघा, साईड अँगलनं तर सेम नंदीच वाटते. आणि ते पोरं आता ह्यात नंदी बघितल्यात म्हटल्यावर 100% त्यात नंदी आहेच, त्यात वाद नाही. चला मंडळी, म्हणजे गावाकडच्या पोरांच्याकडे क्षमता किती असते बघा. आयक्यू लेवल बघा गावाकडच्या पोरांचं. तर एकदा होऊन जाऊ दे. हर 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 हर. चला मंडळी, आल्याला सार्थक झालं. इथं छान वाटलं. आणि कमेंट मध्ये तुम्ही सुद्धा हर हर महादेव लिहायला विसरू नका. हर 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 हर. मंडळी आता अंतिम टप्पा आहे आपला व्लॉगचा. उलटा बेडको ಈಗ ನೀಗ ಮಾಡಿದ್ರೆ आता सगळे आपापले मनातलं देवाकडे मागणी ठेवत आहेत. आणि कसं कौल लावतोय बघा आपण. आणि आमचे पुजारी अजून तिकडं हे बघा इकडं आहेत. तर हे आपलं जडा जडा ಐತಲ್ಲ इच्छा पूर्ण होणार असेल तर दगड एकदम हलका होते आणि वर उठते. पूर्ण होणार नसेल तर ऐकत नाही. ते सांगायला आल्यात मगाशी सांगितलेलं व्हिडिओ करायचं हे काय सोडणार नाही, तू पण त्याच्याबरोबर सामील हो म्हणून देवानं कौल दिले म्हणून सांगायला लागलं. आणि यावर्षी तसंच झालंय सोडा. हे आपल्या गावचे पुजारी, या देवाचं कौल लावायला यांच्याकडनंच मान आहे. मंडळी, कसा वाटला तुम्हाला इथपर्यंतचा व्लॉग नक्कीच सांगा कमेंट मध्ये.
तर बोल, तुला कसं वाटलं आधी सांग. आम्हाला तर आम्ही दरवर्षी येतो, आम्हाला तर मस्तच वाटते. मग ह्या वर्षी तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर आलाय, तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आणि आपल्या जुन्या व्लॉग पण जाऊन बघा आणि कॉमेडी रील्स बघायला विसरू नका, कारण रोज हसलं पाहिजे माणूस. दुःख विसरून सेकंदात माणूस हसला ना, सगळ्या दिवसभराचं दुःख ऑटोमॅटिक विसरते. मग ते आपण काम करतोय आणि भरपूर त्रास होतोय, तर आपल्याला वाटत नाही एवढं लोकांना हसवणं सोपं नाही, सगळ्यांनाच माहित आहे. हर हर महादेव. चला, हर हर महादेव.